In the last period, we have seen what are the different features available with 8051. Okay. So, hello. हाँ कौन है? मैडम अभी काम चल ठीक. So here you can see what are the important features. Yesterday we have seen what are the important features. Features म्हणजे वैशिष्ट्य. फ्युचर नाही, फीचर म्हणायचं. Of microcontroller 8051. What are the important features of microcontroller 8051? First one. I'm just repeating it. First feature is it is an 8-bit microcontroller. It is an 8-bit microcontroller. Okay. Why it is called 8-bit microcontroller? Because we can operate on 8-bit data. We can operate on 8-bit data. Which operations it will support? All the arithmetic, for example, arithmetic and logical operations. Arithmetic and logical operations. Correct? Data transfer operations. Data transfer operations. So, since it can add 8-bit data, subtract 8-bit data, multiply 8-bit data, divide 8-bit data, okay, or it can perform AND function between two 8-bit data values. It can perform other logical functions like inversion, very complementing the data, okay, XORing the data, ANDing the data, ORing the data. So all the logical operations are performed on 8-bit data. That's why it is called as an 8-bit microcontroller. Okay, so arithmetic operations, logical operations, data transfer operations, all these are operated on 8-bit data. And that's why we call 8051 as a 8-bit microcontroller. That is the first feature, important feature. Second important feature is it has 128 bytes of RAM memory.
RAM memory, we also call it as read-write memory. Read-write memory. Read-write means we can read the data from that memory as well as we can write the data into that memory. जसं आपण नोटबुक असते तुमची, तुम्ही जी नोटबुक वापरता ती रॅम मेमरी सारखं काम करते. त्या नोटबुक मध्ये आपण लिहू पण शकतो आणि जे लिहिलेलं आहे ते वाचू पण शकतो. बरोबर आहे. नोटबुक इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ रॅम मेमरी. तसं रॉम मेमरी म्हणजे पुस्तक. पुस्तकामध्ये आपण स्वतः काही लिहू शकतो का? त्याच्यामध्ये नाही. त्यात ऑलरेडी लिहिलेलं आहे, फक्त आपण त्यातलं वाचू शकतो. बरोबर आहे. मग पुस्तक कसली मेमरी झाली? रीड ओनली मेमरी. पुस्तक हे रीड ओनली मेमरी. ऑलरेडी लिहिलेलं आहे, फक्त आपण वाचायचं काम करायचं. तसं नोटबुक कशी? रीड आणि राईट. तुम्ही लिहू शकता पुढं आणि मागचं लिहिलेलं आहे ते वाचू शकता. दोन्ही करू शकता. करेक्ट. तर मायक्रो कंट्रोलरकडे 128 बाईट रॅम मेमरी प्रोव्हाइड केलेली 8051 मायक्रो कंट्रोलर. थर्ड इम्पॉर्टंट फीचर इज इट हॅज 4 kilobytes, exactly 4096 bytes, that is approximated to 4 kilobytes of on-chip ROM memory. ROM memory is read-only memory. Read-only memory. Okay, so that's clear. त्याच्याकडे 4 किलोबाइट्स म्हणजे 4096 बाईट्स एवढी कुठली मेमरी? रॉम मेमरी म्हणजे पुस्तक. मग अशी मी सांगितलं पुस्तक हे रॉम मेमरी झालं, त्यातनं आपण फक्त वाचू शकतो, रीड ओनली. ठीक आहे. आणि नोटबुक आहे ती रॅम मेमरी, त्याच्यामध्ये लिहू पण शकतो आणि वाचू पण शकतो, दोन्ही करू शकतो. नोटबुक हे रॅम मेमरीचं एक्झाम्पल आहे, पुस्तक हे रॉम मेमरीचं एक्झाम्पल. हे 3 महत्वाचे फीचर्स आहेत. त्यानंतर अजून बाकीचे काही फीचर्स आहेत त्यामध्ये. हे 3 झाले, आता चौथा लिहू आपण. फोर्थ फीचर, it has 2 16-bit timers or counters. एट 8051 मध्ये काय काय अवेलेबल आहे? पहिल्यांदा 8051 हा 8-बिट मायक्रो कंट्रोलर आहे. 2 नंबर, त्याच्याकडे 128 बाईट रॅम आहे, त्याच्याकडे 4 किलोबाइट्स म्हणजे 4096 बाईट्स रॉम आहे, त्याकडे 2 16-बिट टायमर्स आहेत. त्या टायमरला तुम्ही टायमर म्हणूनही वापरू शकता किंवा काउंटर म्हणूनही वापरू शकता. आपल्याला माहिती टायमर कशाला लागतो? आपल्याला मध्ये जर टायमिंग काही द्यायचं असेल तर मध्ये आपल्याला टायमर लागतो. फॉर एक्झाम्पल मी मोटर ऑन केली, मग मोटर किती वेळ ऑन करायची? मला 10 मिनिट ऑन करायची, तर मी 10 मिनिटाचा टायमर लावू शकतो आणि 10 मिनिट झाले की मोटर बंद करू शकतो. तर त्यासाठी टायमर लागतो. तसं काउंटर कशासाठी लागतात? मला काही पल्सेस मोजायच्यात, समजा बाहेरनं येणाऱ्या पल्सेस आहेत. ठीक आहे. पल्सेस कशा? फॉर एक्झाम्पल तुम्ही आपण ऑडिटोरियम मध्ये किंवा मोठ्या हॉलमध्ये जाताना किती माणसं आतमध्ये गेलीत हे कळण्यासाठी दारापाशी सेन्सर्स बसवलेले असतात. एक माणूस पास झाला की 1 पल्स मिळते, 1 पल्स मिळाली की काउंटर 1 पुढे सरतो. ठीक आहे. आणि तिकडच्या दुसऱ्या दरवाजाने माणूस बाहेर पडला की काउंटर 1 रीडिंग कमी होतो, डिक्रीमेंट होतो. ठीक आहे. तर एका दरवाजाला अप काउंटर म्हणजे काउंटर पुढे जाण्यासाठी जोडलेला असतो आणि दुसऱ्या दरवाजाला डाऊन काउंटर म्हणजे काउंटरला मागं नेतात. ठीक आहे. तसा अप काउंटर आणि डाऊन काउंटर असं मिळून आतमध्ये एक्झॅक्ट किती संख्या आहे ह्याच्यामध्ये ते आपण निश्चितपणे काढू शकतो किंवा अप्रॉक्सिमेटली 99% ऍक्युरेटली आपण काढू शकतो. करेक्ट. तर त्यासाठी आपल्याला टायमर्स आणि काउंटर्स लागतात. तर मायक्रो कंट्रोलर 8051 कडे 2 16-बिट टायमर्स किंवा काउंटर्स आहेत. दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द मायक्रो कंट्रोलर 8051. It has
it has one serial port. It has one serial port. मी मला वाटतं काल सांगितलं होतं, काल का परवा सांगितलं मागच्या पिरियडला, की दोन प्रकारचे डेटा पोर्ट्सचं काम काय? Ports are the blocks which are used in the data transfer. Okay, that is for sending the data. That is for sending the data or receiving the data. Or receiving the data. ठीक आहे. पोर्ट्स कशाला म्हणतो आपण? ज्या पोर्ट्स आर द ब्लॉक्स, असे ब्लॉक्स आहेत की तिथनं आपण डेटा बाहेर पाठवू शकतो किंवा बाहेरचा डेटा आतमध्ये घेऊ शकतो. ओके, दे आर युज्ड इन डेटा ट्रान्सफर फॉर सेंडिंग द डेटा और फॉर रिसिव्हिंग द डेटा. आता डेटा पाठवायचा आणि रिसिव्ह करायचा हे दोन प्रकारे केले जातात. ठीक आहे. त्यातला एक प्रकार जो आहे त्याला म्हणतात पॅरलल पोर्ट्स आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात सिरियल. ठीक आहे. पॅरलल पोर्टचा अर्थ काय? जर तुम्ही समजा आता 8 बिट डेटा मला पाठवायचा आहे. ओके, 8 बिट डेटा, समजा हा डेटा आहे 10111100, हा 8 बिट डेटा झाला. करेक्ट? हा मला पाठवायचा. तर हे 8च्या 8 बिट्स मी एकाच वेळेस पाठवू शकतो. ठीक आहे. 8च्या 8 बिट्स, सर्व बिट्स मी एकाच वेळेस बाहेर पाठवू शकतो. त्यासाठी मला 8 वायर लागतील. प्रत्येक वायरवर एक डेटा बिट पाठवली जाईल. ठीक आहे. 8 वायर आपल्याला लागतात. त्याला म्हणायचं, जर मी एकाच वेळेस 8च्या 8 बिट बाहेर पाठवू शकत असेल तर त्याला म्हणायचं पॅरलल पोर्ट. त्याच्याऐवजी जर मला हा डेटा आहे, हा डेटा मी एक एक बीट पाठवायला लागलो. पहिल्यांदा 0 पाठवलं, त्यानंतर परत 0 पाठवलं, त्यानंतर 1 पाठवला, त्यानंतर 1 पाठवला, हा त्यानंतर 1 पाठवला, त्यानंतर 1 पाठवला, त्यानंतर 0 पाठवला, त्यानंतर 1 पाठवला. असं मी जर एक एक बीट पाठवली, सिंगल बीट, तर मला वायर किती लागणार आहे? एकच वायर लागेल डेटा पाठवायला आणि एक वायर लागेल मला डेटा रिसिव्ह करायला. करेक्ट? तर जर मी एक एक बीट पाठवली तर त्याला म्हणायचं सिरियल पोर्ट. आणि जर मी एकाच वेळेस सर्व बीट्स बाहेर पाठवल्या किंवा आतमध्ये घेतल्या तर त्याला म्हणायचं पॅरलल. ठीक आहे. तर मायक्रो कंट्रोलरकडे इट हॅज वन सिरियल पोर्ट. एक सिरियल पोर्ट मायक्रो कंट्रोलरला दिलेला आहे, अवेलेबल आहे तिथे. ठीक आहे. 5 झाले आपले. 6वा आहे इट हॅज 4 8-bit parallel ports. It has 4 8-bit parallel ports. ठीक आहे. 8-8 बीट पाठवण्यासाठी 4 पोर्ट्स तुम्हाला अवेलेबल करून, म्हणजे तुम्ही एकेका पोर्टवरनं 8 बिट्स बाहेर पाठवू शकता. असे 4 पोर्ट्स म्हणजे 32 बीट तुम्ही बाहेर पाठवू शकता एकाच वेळेस, ऑलमोस्ट सायमल्टेनियसली, आणि एकाच वेळेस 32 बीट मी आतमध्ये घेऊ शकतो. पण एका पोर्टमधनं 8 बीटच आपण पाठवू शकतो किंवा घेऊ शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला 4 पोर्ट्स अवेलेबल करून दिले. कुठल्याही पोर्टमधनं तुम्ही डेटा बाहेर पाठवू शकता 8च्या 8 बीट, किंवा 8च्या 8 बीट तुम्ही आतमध्ये रिसिव्ह करू शकता बाहेरचा डेटा.
Okay, so it has 4 8-bit parallel ports. It has 5 interrupts. It has 5 interrupts. त्यामध्ये 2 external interrupts, 2 external interrupts, and 3 internal interrupts. Okay. It has 2 external interrupts and 3 internal interrupts. मग काल मी सांगितलं होतं व्हॉट आर इंटरप्ट्स. इंटरप्ट्स म्हणजे मी काही काम करत असेल, समजा काल मी एक्झाम्पल दिलं होतं की मी पुस्तक वाचत बसलेलो, म्हणजे मी काहीतरी काम करतो, ठीक आहे, आणि कोणीतरी एकदम डोअर बेल वाजवली, मला इंटरप्ट आला, मला कोणीतरी डिस्टर्ब केलं, बरोबर आहे का. मग डोअर बेल वाजवल्यावर मी काय करणार आहे, माझं जे पुस्तक आहे ते मी जिथं वाचत आलेलं आहे, ज्या ह्याच्यापाशी पानावर, तिथं मी काहीतरी मार्क करणार, कारण मला परत आल्यावर तिथनं परत सुरुवात करायची वाचायला, ठीक आहे. तर तिथं मी काहीतरी मार्क पेन वगैरे ठेवणार आणि पुस्तक बंद करणार आणि मी डोअर उघडायला जाणार, डोअर उघडणार, डोअर उघडल्यावर मला दिसतंय की पोस्टमन आलेला आहे. पोस्टमन म्हटलं हा हे पार्सल घ्या तुमचं. मी त्याकडनं पार्सल घेतलं, त्यानं सांगितलं मला इथं सही करा, मी तिथं सही केली, पार्सल घेतलं, परत दरवाजा बंद केला, पार्सल ठेवून दिलं आणि मी माझ्या परत पुस्तक वाचायला चालू केलं. करेक्ट. सो इट इज द सेम सिक्वेन्स. हाच सिक्वेन्स मायक्रो कंट्रोलर सुद्धा इंटरप्ट आल्यावर करतो. मायक्रो कंट्रोलर इज एक्झिक्युटिंग सम प्रोग्राम. तो त्याचा कुठला तरी प्रोग्राम एक्झिक्यूट करत असतो, चालू असतं त्याचं एक्झिक्युशन, ठीक आहे. मगाशी दिस इज इक्विव्हॅलंट टू आय एम रिडिंग द बुक. मगाशी मी सांगितलं मी पुस्तक वाचतोय म्हणजे काहीतरी काम करतोय, पुस्तक वाचण्याचं काम करतो. तसंच मायक्रो कंट्रोलर कुठला तरी एक प्रोग्राम एक्झिक्यूट करतोय, करेक्ट. सो इट इज रनिंग सम प्रोग्राम. सो समवन knocks the door or rings the doorbell. बाहेरनं कोणीतरी इंटरप्ट मला केली. What the microcontroller is going to do? It will first of all stop the present execution of the program. सध्या जो तो करतोय काम तो थांबवतो, ठीक आहे. आणि त्याला माहिती आहे आता परत आपल्याला कुठनं वाचायला, कुठून परत प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा, तिथं तो ऍड्रेस जो आहे, तो जो ऍड्रेस आहे जिथून त्याला परत आल्यानंतर प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे, तो ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस तो सेव्ह करून ठेव, ठीक आहे. त्याला मी आपल्या भाषेत कसं म्हटलं होतं की मी पुस्तक बंद करताना मध्ये काहीतरी मार्क करतो, काहीतरी पेन्सिल ठेवतो, पेन ठेवतो त्या ठिकाणी, त्या पानापाशी, म्हणजे मला कळावं की या पानापर्यंत मी वाचत आलो, करेक्ट. तसंच मायक्रो कंट्रोलर काय करतो, कुणी इंटरप्ट केलं त्याला की तो त्याचं काम थांबवतो आणि तो जिथं आलेला आहे त्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस तो सेव्ह करतो, तिथं काहीतरी मार्क करून ठेवतो. त्यानंतर तो काय करतो, इंटरप्ट कडे जातो. इंटरप्ट काय म्हणतो की माझा प्रोग्राम अगोदर एक्झिक्यूट कर. जसं मागाशी पोस्टमन म्हटलं की तुमचं पुस्तक वाचणं राहू देत, थांबवा जरा, अगोदर मी आणलेलं पार्सल आहे ते तुम्ही घ्या आणि इथं सही करा, करेक्ट. तसंच इंटरप्ट पण सांगतोय मायक्रो कंट्रोलरला की माझं जे काम आहे ते अगोदर कर, माझं काम झाल्यानंतर तुझं काय जे असेल ते काम ते परत चालू करतो. तर मायक्रो कंट्रोलर काय करतो, जी इंटरप्ट आलेली त्या इंटरप्टचा जो काही प्रोग्राम लिहिलेला असेल सेपरेटली, तो प्रोग्राम तो एक्झिक्यूट करतो आणि एक्झिक्यूट करून तो परत येतो आपल्या मेन प्रोग्राम. ऍड्रेस तर त्यानं सेव्ह केलेला, तो ऍड्रेस घेतो, त्या ऍड्रेसला जे इन्स्ट्रक्शन असेल तिथनं परत तो एक्झिक्युशन करायला चालू करतो, करेक्ट. So these are the set of sequences or events how the microprocessor is going to service the interrupt. Okay, it is called as interrupt service routine. Whenever the microcontroller accepts the interrupt and it goes to the program
related to that particular interrupt, that program is called as interrupt service routine. Okay, so it will complete the execution of that interrupt service routine or interrupt program, and it will come back to the main program again. It will come back to the main program again. Okay, and it will start executing the instructions from where it left. जिथून त्यानं सोडलं होतं तिथं तो परत येतो आणि तिथनं परत एक्झिक्युशन करायला चालू. ठीक आहे, तर आता इथं लिहिलेलं मी इट हॅज 5 इंटरप्ट्स. 5 जण त्याला इंटरप्ट करू शकतात, 5 जण. ठीक आहे, जास्तीत जास्त. त्यातले 5 पैकी 2 जे आहेत ते एक्सटर्नल इंटरप्ट, बाहेरून सिग्नल देऊन मायक्रो कंट्रोलरला इंटरप्ट करू शकतो आपण. असे 2 इंटरप्ट आहेत. आणि आतल्या आत मायक्रो कंट्रोलच्या आतल्या आत 3 जण त्याला इंटरप्ट करू शकतो. ठीक आहे, आता हे बाहेरचे जे आहेत एक्सटर्नल इंटरप्ट, त्याला INT0 म्हणतात. INT0 आणि INT1 अशी नावं दिलेली इंटरप्ट. हे 2 जण इंटरप्ट करू शकतात. ठीक आहे, आणि इंटरनल इंटरप्ट जे आहेत त्या आतल्या आतच आहेत, मायक्रो कंट्रोलरच्या आतल्या आतच. जसं मी आता बाहेरच्या इंटरप्टचं एक्झाम्पल दिलं की पोस्टमननी डोरबेल वाजवली, तुम्हाला इंटरप्ट केलं. पोस्टमन हा बाहेरचा माणूस झाला, म्हणजे ही बाहेरनं आलेली इंटरप्ट. ओके, आणि आता इंटरनल इंटरप्ट म्हणजे काय? जर समजा मी माझं काम करतोय आणि मी माझ्या मोबाईलमध्ये, स्वतःच्या मोबाईलमध्ये मी टायमर लावून ठेवला समजा, की बाबा मला 3 वाजता अलार्म वाजव. बरोबर आहे, तर 3 वाजता बरोबर अलार्म वाजायला चालू केला. आता हा जो इंटरप्ट आहे हा बाहेरनं आलेला आहे का? नाही, हा मीच सेट केलेला आहे माझ्या मोबाईलमध्ये आणि तो मला वाजला बरोबर 3 वाजता. आता ही जी इंटरप्ट आहे त्याला इंटरनल इंटरप्ट म्हणायचं. ठीक आहे, पोस्टमन हा बाहेरची एक्सटर्नल इंटरप्ट झाली आणि मी जो सेट केलेला अलार्म आहे दॅट इज माय इंटरनल इंटरप्ट. करेक्ट. तर टायमर 0 इंटरप्ट करू शकतो. मगाशी मी सांगितलं 2 टायमर्स आहेत ह्याच्यामध्ये, 2 टायमर्स आहेत. एकाचं नाव आहे टायमर 0 आणि दुसऱ्याचं नाव आहे टायमर 1. असे 2 टायमर त्याला इंटरप्ट करू शकतात. प्लस सिरियल कम्युनिकेशन मध्ये डेटा पाठवायला, ट्रान्सफर द डेटा अँड रिसीव्ह द डेटा, या दोन्हीसाठी एक इंटरप्ट वापरली जाते. ही पण इंटरनल इंटरप्ट. ठीक आहे, तर इंटरनल इंटरप्ट 3 जण तयार करतात. एक टायमर 0, एक टायमर 1 आणि एक सिरियल कम्युनिकेशन साठी. अशा 3 इंटरनल इंटरप्ट आणि 2 एक्सटर्नल इंटरप्ट, असं टोटल मिळून 5 इंटरप्ट आपण मायक्रो कंट्रोलर 8051 कडे आहेत. ओके, सो आय थिंक इट इज क्लिअर. It requires +5 volt power supply for its operation. Regulated पाहिजे, +5 volt regulated. Regulated power supply for its operation. येतं लक्षात? म्हणजे त्यात ग्राउंड आलं, +5 volt आणि ग्राउंड. हा रेग्युलेटर पाहिजे. रेग्युलेटरचा अर्थ काय? फिक्स 5 volt. जास्तीत जास्त 0.1 volt कमी जास्त चालू शकतो. 4.9, 5.1, 5.2 मॅक्झिमम, 4.8 मॅक्झिमम, मिनिमम 4.8, मॅक्झिमम 5.2. एवढा टॉलरन्स त्याच्यामध्ये आला तरी चालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही.
परंतु फार नाही. 5चं 6 झालं तर नाही चालणार किंवा 5चं 4 झालं तर नाही चालणार. ठीक आहे, तो मायक्रो कंट्रोलर बंद पडेल किंवा हिट होईल एक्सेस. इट रिक्वायर्स +5 volt regulated power supply. Then it requires external crystal for clock generation. ठीक आहे, क्लॉक म्हणजे आपल्याला माहिती असं, ह्याला क्लॉक म्हणतात. 10101010 जे असतं त्याला क्लॉक म्हणतात. ठीक आहे, तर मायक्रो कंट्रोलर मध्ये आतल्या आत क्लॉक जनरेट होत असते. त्यासाठी क्लॉक जनरेटर आतमध्ये सर्किट आहे त्या चिपच्या आत, परंतु त्याला बाहेरनं आपल्याला क्रिस्टल जोडावं. ठीक आहे, कुठला क्रिस्टल आहे हा, तर क्वार्ट्ज क्रिस्टल. यू हॅव टू कनेक्ट ए क्वार्ट्ज क्रिस्टल. Because quartz crystal is highly stable. क्वार्ट्जची जर फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्झ दिलेली असेल, 1 मेगाहर्ट्झ क्रिस्टलची, तर 1 मेगाहर्ट्झ म्हणजे 10⁶ हर्ट्झ. तर याच्यामध्ये फार तर 1 हर्ट्झचा फरक पडू शकतो. ठीक आहे, म्हणजे 1 मेगाहर्ट्झ जर दिलेला असेल तर जास्तीत जास्त किती असू शकतं, 1 किंवा 2 हर्ट्झ. ऍक्च्युली मोजलं तर एवढा फरक फक्त दिसेल. 2 हर्ट्झ, 10 लाख हर्ट्झ मध्ये फक्त 2 हर्ट्झ एवढाच फरक. म्हणजे त्याची स्टेबलनेस किंवा अॅक्युरेसी किती बघा. सो क्वार्ट्ज क्रिस्टल्स आर वाइडली युज्ड फॉर क्लॉक जनरेशन इन द मायक्रो कंट्रोलर. तर हे क्रिस्टल जे असतात ते मिळतात तुम्हाला 2 पिनची क्रिस्टल येते अशी. तुम्ही जर बघितलं अशा प्रकारचे स्क्वेअर हे असतात आणि त्याला 2 पिन दिलेले असतात आणि इथं लिहिलेलं असतं त्या क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्झ असं लिहिलेलं असतं. ओके, तर हा असं क्रिस्टल तयार असतो. हा क्रिस्टल आपण वापरू शकतो. त्याला 2 पिन्स दिलेले आहेत. या 2 पिन मायक्रो कंट्रोलरच्या 2 पिनला जोडायच्या, म्हणजे बाहेरनं क्रिस्टल जोडायचा आणि मग त्याप्रमाणे क्लॉक्स तयार होतात आतमध्ये, इंटरनली जनरेटेड. क्लॉक ऑसिलेटर आतमध्येच आहे त्याचं, फक्त बाहेरनं आपल्याला क्रिस्टल जोडावं, हे महत्वाचं. ठीक आहे, तर मिनिमम 1 मेगाहर्ट्झ, मॅक्सिमम 12 मेगाहर्ट्झ. अलीकडे त्यापेक्षा पुढे तुम्ही क्रिस्टल जोडू शकता. मिनिमम 1 मेगाहर्ट्झ, मॅक्सिमम 12 मेगाहर्ट्झ या रेंजमध्ये तुम्ही कुठलाही क्रिस्टल जोडू शकता. ठीक आहे, आपण कुठला जोडतो हे आपण नंतर बघू. फक्त तुम्हाला हे माहित असतं की काय आहेत फीचर्स, काय त्यात काय वैशिष्ट्य आहेत मायक्रो कंट्रोलर, ते आपल्याला अगोदर माहित असतं. आय थिंक इट इज क्लिअर व्हॉट आर द डिफरंट फीचर्स अवेलेबल विथ मायक्रो कंट्रोलर 8051. हे माहित असलंच पाहिजे. ठीक आहे, इट इज 8-bit मायक्रो कंट्रोलर. इट हॅज 128 बाइट्स ऑफ रॅम मेमरी. It has 4 kilobytes of ROM memory. It has 2 timers, 16-bit timers, oblique counters. Then it has 1 serial port. Okay, 1 pin for transmitting the data, one pin for receiving the data. It has 4 parallel ports, 8-bit parallel ports. Correct. एका पोर्टला 8 बीट आहेत, असे 4 पोर्ट्स तुम्हाला अवेलेबल आहेत.
So from these parallel ports, you can send the data or you can receive the data. Correct? Then it has 5 interrupts. Out of the 5 interrupts, 2 interrupts are external interrupts and 3 interrupts are internal interrupts. Correct? It runs on or operates on plus 5 volt regulated power supply. Then you have to connect external crystal, quartz crystal, to the microcontroller so as to generate the clock pulses. आपल्याला माहिती आहे डिजिटल मध्ये आपण सगळं जे करतो ते क्लॉक पल्सेसच्या सहाय्याने करतो. करेक्ट? शिफ्ट रजिस्टर म्हणा, काउंटर म्हणा, आपण काय करतो क्लॉक देतो. क्लॉक दिले की काउंटर पुढे जातो किंवा काउंटर अप काउंटर असेल तर पुढे जाईल काउंटिंग करत, डाऊन काउंटर असेल तर मागे येईल. प्रत्येक गोष्टीला आपल्याला क्लॉक द्यावी लागते. सगळं क्लॉकशी सिंक्रोनाइज. जोपर्यंत मी क्लॉक देत नाही तोपर्यंत कुठलीही त्यात कारवाई होत नाही किंवा कुठलंही ऑपरेशन त्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलरमध्ये होत नाही जोपर्यंत मी क्लॉक देतो. ठीक आहे? जसं एनसीसी मध्ये जोपर्यंत ती ड्रम वाजत नाही, ढम वाजत नाही, तोपर्यंत कुणी मार्चिंग चालू करत. बरोबर आहे? सगळ्यांचे पाय बरोबर एका वेळेस डावा पाय, एका वेळेस उजवा पाय. एनसीसी मध्ये आपण बघितलं की त्या बिट्स प्रमाणे सगळं चाललेलं असतं. ते बिट्स म्हणजे क्लॉक. बरोबर आहे? आणि त्याचे जे कॅडेट्स चालत असतात ते म्हणजे ऑपरेशन. प्रत्येक ऑपरेशन हे त्या ड्रमच्या बीट बरोबर चाललेलं असतं. तसंच मायक्रो कंट्रोलरमध्ये सगळ्या ऑपरेशन जे आहेत मायक्रो कंट्रोलरचे सगळ्या क्लॉक प्रमाणे चाललेले असतात. ठीक आहे? सो क्लॉक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी आपल्याला क्वार्ट्ज क्रिस्टल बाहेरनं जोडावं लागतं. क्वार्ट्ज क्रिस्टल जर आपण बाहेरून जोडलं तर मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये चिपमध्ये इनबिल्ट क्लॉक ऑसिलेटर आहेच आहे त्याच्यामध्ये. फक्त बाहेरनं क्रिस्टल जोडला आपण की त्या क्रिस्टलची जी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीचा क्लॉक जनरेट केला जातो, तयार केला जातो आणि मग तो क्लॉक सगळ्या प्रोसेसिंगसाठी वापरला जातो. मायक्रो कंट्रोलरमध्ये जे काही प्रोसेस होणार आहेत, अरिथमॅटिक, लॉजिकल, कुठलंही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायला प्रोसेस करायला प्रत्येक प्रोसेसला आपल्याला क्लॉक लागतो. विदाउट क्लॉक कुठलीही प्रोसेस होऊ शकत नाही. ओके? So these are the important features of the microcontroller. I think it is sufficient for today. Tomorrow I will discuss the basic block diagram of 8051. उद्या आपण बेसिक ब्लॉक डायग्राम स्टडी करू. कशाचा? 8051. आपल्याला माहित झालं आता 8051 मध्ये काय काय आहे. तर 8051 मध्ये 5 व्होल्टचा पॉवर सप्लाय, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. त्यानंतर 8051 हा 8 बिट मायक्रो कंट्रोलर आहे. त्याच्यामुळे डेटा बस त्याची 8 बिट असणार आहे 100%. ठीक आहे? ऍड्रेस बस असेल, कंट्रोल बस असेल त्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये 128 बाईट्स रॅम आहे, 4 किलोबाईट्स रॉम आहे, 2 टायमर्स आहेत. टायमर म्हणतो आपण त्याला किंवा काउंटर म्हणतो. 2 16 बिट टायमर्स किंवा काउंटर्स आहेत. एक सिरियल पोर्ट आहे, 4 पॅरलल पोर्ट्स आहेत, 5 इंटरप्ट्स आहेत. ठीक आहे? आणि एक क्रिस्टल बाहेरनं त्याला जोडावा लागतो क्लॉक जनरेशन. हे आपल्याला माहिती काय काय लागतं त्याला. तर आपण हे सगळं आता ब्लॉक डायग्रामच्या सहाय्यानं ते दाखवणार आहे. त्याला म्हणायचं बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कंट्रोलर 8051. ओके? पुढच्या पिरियडला आपण ते कंटिन्यू करू आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पिरियडला आपण जरा डीप मधला इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8051. एकदा आपल्याला ब्लॉक कळाले बेसिक ब्लॉक की मग प्रत्येक ब्लॉक मध्ये काय काय येतो परत इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8051 तो आपण स्टडी करू. ठीक आहे? म्हणजे त्यावरनं आपल्याला सगळं कळू शकतं किंवा आतमध्ये काय काय आहे मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये, कुठले कुठले फंक्शन्स त्यांनी दिलेले आणि मग आपण ते फंक्शन्स कसे वापरायचे. ठीक आहे? आपल्या काही ऍप्लिकेशनसाठी ते आपण स्टडी करणार. आय थिंक इट इज क्लिअर टू यू व्हॉट इज आवर एम.
कुणाला काही शंका असेल तर विचारा. अवचर, गाडगे, सुरवसे. काही शंका आहे का? गाडगे, अवचर, ऐकतायत का सगळे? काय नुसतं हे केलंय? Okay, so we'll end the meeting.